अलिबागच्या बाजारात मोठी कोळंबी आली आहे. खूप मोठी चांगली साईज आहे. 350 रुपये किलो. आणि पाऊस पण आता चांगला कमी झाला आहे. तर या मोठी मोठी चांगली कोळंबी यायला सुरुवात झाली आहे. आता हळूहळू बोटी पण आतमध्ये जातील समुद्रामध्ये आणि आता मोठ्या मोठ्या चांगल्या कोळंब्या येतील. बोटीवरून मासे पकडल्यानंतर हे डिरेक्टली अलिबागच्या मुख्य बाजारपेठेत विकायला आलेत. त्यामुळे इथे ज्या बायका बसतात मासे विकायला त्यासुद्धा त्यांनी गर्दी केली आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये. कारण ह्या नेहमी बंदरावरून जाऊन मासे आणतात. तर कसं असतं बंदराच्या पण काही वेळा असतात, पण त्या वेळात जर बोटी आल्या आणि तरच ह्यांना पण मासे मिळतात. पण बोटींचा टायमिंग काही फिक्स नसतो. त्यामुळे ही डायरेक्ट गाडी भरून आत्ता डायरेक्ट मार्केटमध्ये आले आणि मच्छी हे बायका डायरेक्ट इथून खरेदी करत आहे. बायकांची भरपूर लगबग चालू आहे मासे खरेदी करण्यासाठी, कारण मोठी कोळंबी आहे. आणि आता नेमकी पाऊस कमी झाल्यामुळं बोटी आज समुद्रात जायला बऱ्यापैकी सुरुवात झाली आहे. आणि त्यातलीच एक बोट आली आहे मच्छीमार करून आणि त्यांनी डिरेक्टली इथंच आलेत मासे घेऊन. त्यामुळं बायकांची भरपूर गर्दी होती आहे आणि त्यांचे असेच भाव चालतात. आणि इथे हे किलोवर घेतात आणि बायका इथे वाटे करून विकतात. वाटे पण तुम्हाला परवडतात, कारण जर तुम्हाला किलोवर भरपूर कोळंबी येते. जर तुम्हाला किलोवर इतकी हवी नसेल, खाणारी इतकी लोकं नसतील, तर तुम्हाला छोटे छोटे वाटे घेऊन पण परवडतात. तर इथं ह्या बायका वाटे करून आता बसणार विकायला, तर तुम्हाला तेही परवडतात. तर इथे किलोवर आता 350 रुपये किलोचा रेट चालू आहे, 350-400. तर इथं वाटे किंवा तुम्ही डायरेक्टली कोळंबी किलोवर पण मिळते. जर इथं आतमध्ये शेडमध्ये आलात तर तुम्हाला आतमध्ये कोळंबी किलोवरही मिळते. लाल कोळंबी आणि पांढरी कोळंबी असे 2 प्रकार आहेत यामध्ये. तर काहींच्या चवीनुसार फरक पडतो. पांढरी कोळंबी काहींना आवडते तर काहींना लाल कोळंबी. आणि बाकीचे पण सुरमई वगैरे पापलेट तुम्हाला आतमध्ये किलोवरती मिळून जाईल. अलिबागच्या मासे बाजारामध्ये मासे हे नेहमी ताजेच मिळतात. शिळे मासे मिळत नाही किंवा बर्फातले जे मासे म्हणतात हे इथे अजिबात मिळत नाही, कारण रोज बोटी येत असतात आतमध्ये समुद्रामधून. तर ह्या बायका त्या बोटीवरचे ताजे ताजे मासे विकत घेतात आणि जर मासे राहत असतील तर हे कमी किमतीत करून विकून देतात. पण मासे अजिबात ठेवत नाही, तुम्हाला ताजे मासेच मिळणार. जर तुम्हाला जास्त मोठ्या प्रमाणात जर मासे घ्यायचे असतील तर तुम्ही बंदरावरती जा. तर म्हणजे 5-7 किलो वगैरे अशा मोठ्या प्रमाणात जर मासे घ्यायचे असेल तर बंदरा